ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की कीटक ह्या जीवसृष्टीमधला एक महत्त्वाचा घटक आहे. या कीटकांचं जे आपल्या सगळ्या सभोवताली अनन्यसाधारण महत्त्व आहे. जवळजवळ 70% या जीवसृष्टीमध्ये कीटकांचा समावेश होतो. ह्या कीटकांमध्ये काही अपायकारक कीटक आहेत, तसे आपल्याला उपयोगी पण कीटक आहेत. या उपयोगी कीटकामुळे जसं डार्विनने म्हटल्याप्रमाणे जीव जीवस्य जीवनम, एकमेकावर जीव एकमेक जगत असतो आणि या पृथ्वीवरचं सगळ्या निसर्गामधलं संतुलन जीवनचक्र पूर्ण केलं जातं आणि त्याचं संतुलन राखलं जातं. या आपण ज्यावेळी कृषी क्षेत्राचा विचार करत असतो किंवा वेगवेगळ्या पिकांचा विचार करत असतो, तर या पिकांवरती पडणाऱ्या ज्या किडी आहेत त्यांचं देखील नियंत्रण नैसर्गिकरित्या आपण ह्या जैविक जे घटक आहेत ते वापरून आपण त्यांचं नियंत्रण करू शकतो. आणि याविषयी जैविक कीड नियंत्रणाविषयी सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या इथे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील कीटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर विजयकुमार देसाई आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण जैविक कीड नियंत्रण एक काळाची गरज, काय त्याचं महत्त्व आहे याविषयी सखोल मार्गदर्शन मिळणार आहे. तर त्यांच्याशीच आपण गप्पा मारूया. नमस्कार सर. नमस्कार सर, जैविक कीड नियंत्रणामध्ये आपण म्हटलं की हे भविष्यात येणारा एक महत्त्वाचा घटक आहे. तर जैविक कीड नियंत्रणाची भविष्यात काय गरज आहे किंवा ह्याचं महत्त्व काय आहे ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. जैविक कीड नियंत्रण म्हणजे यापूर्वी आपण निसर्गाचं जे नॅचरल बॅलन्स म्हणतो आपण, किंवा आपण जीवो जीवस्य जीवनम, हे आपल्याला उक्ती सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे आणि ही अन्न साखळी पूर्ण निर्माण होऊन हे निसर्गाचं संतुलन केलं जातं. जैविक कीड नियंत्रण हा एक त्याच्यातलाच एक प्रकारचा घटक आहे. या जैविक कीड नियंत्रणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मित्र कीटक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे बुरशी आहेत, विषाणू आहेत, जीवाणू आहेत, अशी वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत. आता सध्याच्या काळामध्ये सगळे कीटकनाशकावर अवलंबून आहेत. कीटकनाशकांचा वापर करणं संयुक्तिक आहे, नाही अशातला भाग नाही. पण आपण एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये कीटकनाशक हा लास्ट ऑप्शन सांगतो. म्हणजे त्याच्या अगोदर इतर सर्व मशागतीय पद्धती असतील, जैविक कीड नियंत्रणाचे घटक असतील त्यांचा वापर करणे, जैविक कीड नियंत्रणाचे जे घटक आहेत त्यांचं संवर्धन करणे, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. आणि एवढं करून जर कीड नियंत्रणात येत नसेल तरच आपल्याला कीटकनाशकांचा वापर वाजवी प्रमाणात करायचा आहे. अवाजवी प्रमाणात केल्यामुळे आपल्याला जे दुष्परिणाम होत आहेत, जे दुय्यम किडी आहे त्यांचा उद्रेक होतो किंवा विषारी अंश कीटकनाशकांचा आपल्या खाद्यपदार्थामध्ये सापडतो, ह्या दुष्परिणाम आपल्याला जाणवायला लागलेले आहेत. आणि त्यामुळे या शाश्वत शेतीच्या जमान्यामध्ये किंवा आता आपल्या शासनाने सेंद्रिय शेती प्रसार फार मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केलेली आहे. आणि या शेतीमध्ये आपल्याला जैविक कीड नियंत्रणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि त्याशिवाय आपल्याला शेतकऱ्याला तरुणोपाय नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निसर्गाचा संतुलन राखायचं असेल तर आपल्याला जैविक कीड नियंत्रण ही गरजच आहे. नक्कीच सर, या कीटकांचा रोल आपल्या शाश्वत शेतीमध्ये महत्त्वाचा आहे. त्याचं महत्त्व काय हे आपण आता जस्ट विशद केलं. जैविक कीड नियंत्रणामध्ये कोणकोणते कीटक असे आहेत की ते ह्याचा महत्त्वाचा रोल या निसर्गसृष्टीमध्ये करत असतात? निसर्गामध्ये आपण जर बघायला गेलं तर जे आपण असं समजू की 100 कीटक असतील, कीटक आपण हा विषय करूया, तर त्याच्यातले आपल्याला त्याचं नुकसान करणारे किडी एक जवळजवळ 2% ते 3% असतात. म्हणजे जेव्हा त्यांना पोषक वातावरण निर्माण होईल तेव्हाच त्यांचा उद्रेक होतो आणि आपल्या पिकांचं नुकसान होतं. उरलेले जे सगळे 97 ते 98% कीटक आहेत हे काही निरुपद्रवी असतात, म्हणजे त्यांचा रोल तसा मोठा नसतो. आणि काही असतात ते तुमचे परजीवी कीटक किंवा परभक्षी कीटक, अशा वेगवेगळ्या प्रकारचे कीटक असतात ज्यांचा रोल आपल्याला जेव्हा किडीचा उद्रेक वाढायला लागेल तेव्हा साहजिकच निसर्गामध्ये त्यांचंही प्रमाण वाढायला सुरुवात होते आणि
त्यांच्या मार्फत आपल्या किडीचं नियंत्रण करणं निसर्गानुरूपच करायला सुरुवात होते. फक्त त्याला थोडासा आपल्याला वेळ द्यायला लागतो. लवकरात लवकर आपल्याला हार्वेस्टिंग आणि सगळा विचार केला जातो, त्यामुळे लोक कीटकनाशकांकडे वळतात. परंतु जैविक कीड नियंत्रणाची प्रोसेस आहे जी थोडीशी स्लो आहे. थोडा त्याला वेळ दिला आणि त्यांचं संवर्धन केलं, जे निसर्गामध्येच जैविक कीड नियंत्रणाचे मित्र कीटक आहेत त्यांचं, तर आपल्याला नक्कीच शाश्वत शेतीमध्ये खूप फायदा होऊ शकतो. सर, आता आपण जो उल्लेख केला त्याप्रमाणे सूक्ष्मजीव ज्यांचा आपण आता उल्लेख केला, त्या सूक्ष्मजीवांचा या जैविक कीड नियंत्रणामध्ये काय रोल आहे किंवा काय त्याची भूमिका आहे, ते आम्हाला आमच्या प्रेक्षकांना जरा सांगा. सूक्ष्मजीवजंतूचा फार मोठा रोल आहे. उदाहरणार्थ आपण म्हटलं तर कीटकनाशी बुरशी आहे. कीटकांना बुरशीमध्ये आता विचार करायचा झाला तर बिव्हेरिया बॅसियाना आहे, मेटॅरझेम एनोसोप्ली आहे, नोमोरिया रिला आहे, नंतर व्हर्टिसिलियम लिकॅनी नावाची बुरशी आहे. ह्या बुरशींचा आपण वापर करून, आता व्हर्टिसिलियम लिकॅनी म्हटलं तर आपल्याकडे कोकणामधल्या आपल्या आंबा वरचे मँगो हॉपर म्हणजे तुडतुडे आहेत, बाकी प्रकारचे तुडे रस शोषणाऱ्या किडी आहेत, त्याच्यासाठी व्हर्टिसिलियम लिकॅनी खूप चांगली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बिव्हेरिया बॅसियाना म्हणजे पांढऱ्या रंगाची बुरशी असते ती, त्या बुरशीचा वापर तुम्ही अळीवर्गीय जे कीटक आहे किडी आहेत त्यांच्यासाठी आपण चांगल्या प्रमाणे वापर करू शकतो. तिसरी म्हणजे मेटॅरझेम एनोसोप्ली नावाची म्हणजे ग्रीन मस्कार्डिन फंगस इंग्रजीमध्ये हिरव्या रंगाची बुरशी असते तिचा वापर आपण मोठ्या प्रमाणात नारळावरील गेंड्याभुंगा, सोंड्याभुंगा, हुमणी म्हणजे उसावरील हुमणी आहे आणि इतर जे अळीवर्गीय किडी आहेत त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात आपण वापर करू शकतो. नोमोरिया रिला आहे, त्याचाही वापर अळीवर्गीय किडींसाठी करू शकतो. ह्या झाल्या बुरशी, त्याला आपण इंग्रजीमध्ये एंटोमोपॅथोजेनिक फंजाय असं म्हणतो. त्याशिवाय आपल्याकडे बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आहेत. बॅक्टेरियामध्ये सगळ्यांना माहिती आहे बॅसिलस तुरिंजिस म्हणजे बीटी, सगळ्यांना माहिती आहे बीटी कॉटन, बीटी ब्रिंजाल वगैरे आपण ऐकलेलं आहे. तो जीवाणूच आहे बीटी बॅसिलस तुरिंजिस. त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रेन्स आहेत, त्याचा वापर करून आपण किडींचं नियंत्रण करू शकतो. सुडोमोनस म्हणून एक दुसरा जीवाणू आहे, त्याचाही वापर करून आपण कीड नियंत्रण करू शकतो. तिसरा घटक आहे व्हायरसेस म्हणजे विषाणू. विषाणू हे त्या किडीला स्पेसिफिक असतात. म्हणजे उदाहरणार्थ HANPV नावाचा विषाणू आहे, म्हणजे हेलिकोवर्पा आर्मिजरा, म्हणजे जे आपल्या कपाशीवरील बोंडअळी आहे किंवा तुमच्या टोमॅटोवरील अळी आहे, टोमॅटोवरील फळ पकडणारी अळी, जास्मिन म्हणजे मोगऱ्यावरील मोगऱ्याचे कळ्या पकडणारी अळी आहे, किंवा इतर बऱ्याच ठिकाणी ह्या हेलिकोवर्पा आर्मिजरा नावाचा कीड आहे. तिच्या नियंत्रणासाठी HANPV नावाचा विषाणू वापरला जातो. SLNPV म्हणजे स्पोडोप्टेरा लिच्युरा न्यूक्लिअर पॉलीहायड्रेसिस व्हायरस. हा विषाणू सुद्धा आपल्याला पानं खाणाऱ्या अळीसाठी वापरला जातो, मोठ्या प्रमाणात वापरला जातो. अशाच प्रकारे आपल्याला विषाणू, जीवाणू, बुरशी यांचा वापर करून कीड नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येतं. सर, आताच आपण सूक्ष्मजीव, बुरशी, विषाणू सगळ्या हा सूक्ष्मजीवांचा उल्लेख केला, पण त्याचबरोबर काही मित्र कीटक जे आहेत ते कोणकोणते या जैविक कीड नियंत्रणामध्ये आपण वापरू शकतो किंवा उपयोगी आहेत? मित्र कीटक सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या निसर्गामध्ये आढळतात. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, परजीवी कीटक आणि परभक्षी कीटक. तर परजीवी कीटक म्हणजे काय, तर तुमचं जे कीड आहे ज्याच्यावर उपजीविका करणार आहे ते परजीवी कीटक आहे, ते ह्या किडीच्या पेक्षा आकाराने लहान असतात. हे त्यातलं मधलं पहिलं हे. आता उदाहरणच द्यायचं झालं तर नारळावरची काळ्या डोक्याची अळी, ह्या अळीवर उपजीविका करणारा गोनिझोस नेफेंटिडिस नावाचा एक मित्र कीटक आहे आपला. तो काय करतो, त्याची मादी असेल ती काळ्या डोक्याच्या अळीला पहिल्यांदा विषारी डंख करते, मग ती पॅरालाइज होते आणि त्याच्यावरती मग ती अंडी घालते आणि मग त्या अंड्यातून आलेली जी पिल्लं आहे ती पूर्ण काळ्या डोक्याच्या अळीच्या शरीरावर पूर्णपणे जगतात आणि त्याच्यातून एक त्यांची पिढी निर्माण होते. दुसरं अजून एक उदाहरणच घ्यायचं झालं तर परजीवी कीटकांचं म्हणजे ब्रॅकॉन हेबिटर नावाचं एक कीटक आहे. तो सुद्धा अशाच प्रकारचं काम करतो, म्हणजे किडीच्या शरीरावर अंडी घालतो आणि अळीला खातो. ब्रॅकॉन हेबिटर शक्यतो आपण नारळावरसाठी सुद्धा वापरतो, पण नारळाची झाडं छोटी असतील तर वापरतो. गोनिझोस नेफेंटिडिस आहे तर आपण उंच झाडं असतात जेव्हा ते म्हणजे त्यांची उंचावरती उडू शकते अशा ठिकाणी आपण गोनिझोस नेफेंटिडिस वापरतो. त्याशिवाय आपल्याकडे परजीवी कीटकांमध्ये म्हणजे अळीवर उपजीविका करणारे, अंड्यावर उपजीविका करणारे, कोशावर उपजीविका करणारे असे वेगवेगळ्या प्रकारचे मित्र कीटक आहेत. ब्रॅचिमेरिया नोसाटाई नावाचा आहे, तो कोशावर उपजीविका करणारा आहे. कॅम्पेलिटिस आहे, कोपिडोसोमा कोइलेरी आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला परजीवी कीटक आहे. दुसरा भाग आहे म्हणजे परभक्षी कीटक. परभक्षी कीटक म्हणजे काय, तर ह्या तुमचा जो भक्ष्य त्यांचा असतो त्याच्यापेक्षा ते आकाराने मोठे असतात. उदाहरणार्थ आता आपण कोळी म्हटला, कोळी जे आपले असतात शेतामध्ये आपल्याला कोळी दिसतात, म्हणजे कोल्हा कोळी, लाल कोळी वगैरे, हे आपल्याला काही किडींवर उपजीविका करतात.
दुसरी गोष्ट म्हणजे क्रायसोपारा नावाचं एक परभक्षी कीटक आहे. ती सगळ्या रस शोषणाऱ्या किडी आहेत त्यांच्यावर उपजीविका करते. उदाहरणार्थ छोटे अळ्या असतील, त्याशिवाय तुमच्या तुडतुडे, थ्रिप्स ह्या गोष्टींवर उपजीविका करते. दुसरा प्रकार म्हणजे परभक्षी कीटक. परभक्षी कीटकामध्ये क्रायसोपरला कार्नी आहे, लेडीबर्ड बिटल आहे, अजून वेगवेगळ्या प्रकारचे. आता क्रायसोपरला कार्नीचं उदाहरणच घेतलं झालं तर तो काय करतो तर वेगवेगळ्या प्रकारच्या तुडतुडे आहेत, त्याशिवाय फुलकिडे आहेत, छोट्या आकाराच्या अळ्या आहेत, यांच्यावरती उपजीविका करते. ज्याची अळी असते ती पण मोठ्या प्रमाणावर फडशा पडते त्यांचा. आणि हे बऱ्याचशा म्हणजे कापूस असू दे, आंबा असू दे, काजू असू दे, बऱ्याच आपल्या इकोसिस्टीममध्ये पिकांच्या हा क्रायसोपरला कार्नी आपल्याला आढळतो. आमच्या कोकणाचाच विचार करायचा झाला तर आपल्या आंबा बागांमध्ये शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर फवारण्या घेतात कीटकनाशकांच्या. त्याला सुद्धा तो हा आपला क्रायसोपरला कार्नी अजून तग धरून आहे. म्हणजे त्याने सुद्धा कीटकनाशकं थोडीफार पचून त्याच्यात त्यांनी हे करून त्याच्या शरीर रचनेमध्ये बदल होऊन आपला तो अजून टिकून आहे. म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर आहे. दुसरा प्रकार म्हणजे लेडीबर्ड बिटल, जी आपल्या मावा कीड आहेत. सगळ्या प्रकारच्या भाजीपाल्यामध्ये असू दे किंवा इतर कुठल्याही पिकांमध्ये असू दे, मावा किडीवर उपयोग करते. तिसरा प्रकार म्हणजे आपण आज एक उदाहरण घ्यायचं झालं तर पार्थिनियम गवत, काँग्रेस गवत आहे, त्याला खाणारा झायकोग्रामा बायकोलरेटा नावाचा एक मित्र कीटक आहे. तो भुंगाच आहे एक प्रकारचा. त्याचाही वापर आपण करता येतो मोठ्या प्रमाणात. अशा प्रकारे वास्प म्हणजे आपल्याला कुंभार माशी आपण सगळ्यांना माहिती आहे. कुंभार माशी काय करते की शेतामध्ये जाऊन छोट्या अळ्या असते ते आणते आणि आपल्या घरामध्ये पिल्लांसाठी साठवून ठेवते. तिथं पुन्हा आपल्या शेतामध्ये सुद्धा तिचा फडशा पडते. फक्त कुंभार माशीचं एक महत्त्वाचं तंत्र असं आहे की अळी दिसली की त्याला उचलते आणि ती कुठेतरी त्याला बसून खाते ती. म्हणून आपण भात खाचरामध्ये किंवा इतर सगळ्या पिकांमध्ये बर्ड पर्चेस म्हणजे छोट्या काठ्या उभ्या करायला सांगतो बघा. याच्यावरती बसेल आणि तो अळी खाईल. ती अळी खाऊन झाल्यावर पुन्हा ती दुसऱ्या अळीचा पकडून आणणार आणि तिथं बसून खाणार. पूर्वीच्या काळामध्ये आपल्या भाताच्या बांधांवर, कुठल्या आपल्या शेताच्या बांधांवर झाडं असायची आणि त्या झाडांचा वापर हे वेगवेगळ्या पक्षी, जे किडे खाणारे पक्षी आहेत किंवा ह्या वास म्हणजे कुंभार माशी प्रकारातले जे कीटक आहेत हे करायचे आणि त्याच्यामुळे आपल्या कीड नियंत्रण व्हायला आपल्याला चांगल्या प्रकारे मदत व्हायची. आमची माती आमची माणसं. सर, आता आपण संपूर्ण ह्या कीटकांचं किंवा बुरशी असतील किंवा सूक्ष्मजीव असतील, कीटक असतील किंवा हे पक्षी वगैरे असतील, ह्या सगळ्यांचं, ह्या कीटकांचं संवर्धन आपल्याला कशा प्रकारे करता येईल? हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या आपण कीटकनाशकांचा अवाजवी वापर करतो. हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. अवाजवी वापर करतो, तो वाजवी वापर करणं गरजेचं. जेव्हा आपल्याला आवश्यक असेल तेव्हाच आपण कीटकनाशकांचा वापर करतो. पूर्वी आपण काय झालं माहिती आहे, आपल्याकडे एक अशी म्हण होती इंग्रजीमध्ये, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअरचा अर्थ आपण असा घेतला, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे आपण केमिकलच्या अँगलने विचार केला. म्हणजे काय, कीड येऊ नये म्हणून आपल्याला औषध अगोदरच मारायचं आहे. असं कुठलं औषध नाही की कीड येऊ नये म्हणून कुठलं औषध मारू शकतो आपण. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे चुकीचं नाही आहे. पण काय करायचं आपल्याला, मशागतीय पद्धतीचा वापर करायचा आहे. म्हणजे काय, एकात्मिक कीड नियंत्रण. त्याच्यामध्ये आपण काय आपल्या शेतकरी बांधवून केलं पाहिजे, कुठली प्रतिकारक्षम जात असेल त्याचा वापर करायचा आहे. आता उदाहरणार्थ भातच असेल तर भात कापणी झाल्यानंतर आपल्याला त्या भाताचं शेत नांगरायचं आहे. म्हणजे जेणेकरून खोडकिड्याचे जे अळ्या असतात तिथं सुप्ता असते त्या उघड्या होतील, त्या सूर्यप्रकाशामध्ये मरून जातील किंवा पक्षी त्यांना टिपून खातील. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे योग्य अंतर राखायचं आहे आपल्या त्या रो टू रो आणि प्लॅन्ट टू प्लॅन्ट, हे राखणं गरजेचं आहे. म्हणजे जेणेकरून किडींना पोषक वातावरण निर्माण होईल आणि किडी मोठ्या प्रमाणात त्याचा उद्रेक होणार नाही. त्यानंतर आपल्याला तुम्हाला हे जैविक कीड नियंत्रणाचे जे घटक आहे निसर्गात आहेत. मगाशीच आपल्याला सांगितलं 97 ते 98% जे कीटक आहे ते आपल्याला उपद्रव करत नाही. त्याच्यातले काही एक 12-13% आहेत आपल्याला मित्र कीटक आहेत, त्यांचं संवर्धन करणं. आपण अवाजवी जर कीटकनाशकांचा वापर केला तर आपल्या कीड नियंत्रणाच्या बरोबरच ह्या मित्र कीटकांचा सुद्धा नाश होतो. त्यांचं आपण वापर टाळणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला जे शिफारस केलेल्याप्रमाणे मात्रा आहेत त्या वापरणं गरजेचं आहे. जेव्हा गरज असेल तेव्हाच फवारणी करायची गरज आहे. आवश्यक नसेल तर उगाचच्या उगाच फवारण्या करणं गरजेचं नाही. नांगरट वगैरे असेल किंवा मशागती पद्धती एक्सेस नाही करायच्या. आता उदाहरणार्थ आपण ऊसाचाच विचार करूया. ऊसामध्ये आपण काय करतो, ऊस कापून झाला ते सगळं पाचट असतो ते आपण काय करतो, जाळून टाकतो. का शेत स्वच्छ व्हायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये ज्या मित्र कीटकांच्या सुप्तावस्थेतल्या अवस्था असतात, ज्या पुढच्या सीझनला सुद्धा उपयोगी पडू शकतात आपल्याला, त्या सगळ्या जळून जातात. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला संवर्धन करणं गरजेचं आहे.
सर आता आपण संपूर्ण या कीटकांचा किंवा बुरशी किंवा अशा सगळ्या घटकांचा उल्लेख केला, पण शेतकऱ्यांनी ह्याच्या संवर्धनासाठी काय गोष्टी लक्षात ठेवाव्यात याविषयी थोडंसं आमच्या शेतकरी बांधवांना विवेचन करावं. आता आपण मगाशी तो ऊसाचा विषय घेतला होता. कसं ऊसाचं पाचट जाळलं जातं, त्याच्यामध्ये सुप्तावस्थेत असलेल्या ज्या मित्र कीटक आहेत त्यांच्या अवस्था नष्ट होतात. ऊसाचं पाचट जाळून टाकणं, आता आपल्याकडे ऊसाचं पाचट सुद्धा आहे ना, ते तुम्हाला डिकम्पोज म्हणजे कुजवून त्याचं चांगल्या प्रकारे खत निर्माण करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू किंवा फंगसेस वगैरे आपल्याकडे उपलब्ध आहे फास्ट डिग्रेडेशन व्हायला. मग त्याचा आपण वापर केला तर हे तुमचं जे बायोमास आहे तो तुमचा चांगल्या प्रकारे तुम्हाला डिकम्पोज होऊन तुम्हाला शेतामध्ये ते खत पण निर्माण होईल. जाळल्यामुळे तुमच्या ह्या सुप्तावस्थेत नष्ट होतात. हे डिकम्पोज होताना तुमच्या सुप्तावस्थेतल्या ज्या अवस्था आहेत त्या तशाच राहणार, म्हणजे त्याचं संवर्धन होईल. हे एक झालं ऊसाबद्दल गोष्ट बोललो. आपण आता आंब्याचं उदाहरण तर मगाशी तुम्हाला मी सांगितलं क्रायसोपला नावाचा जो मित्र कीटक आहे तो आपण आंब्याचा सीझन संपल्यानंतर आता तो कसा जगेल, तर त्याच्यासाठी आपल्याला पूर्वी कसं होतं माहिती आहे, आपल्याकडे आजूबाजूला आंब्याच्या शेतांमध्ये काजूच्या शेतांमध्ये की इतर फळपिकांच्या आजूबाजूला जंगल असायचं थोडंफार. तिकडे तुम्हाला फुलझाडं असायची, जंगली झाडं असायची, त्यांना फुलं वगैरे सीझनल फुलं असायची, वर्षाचे 12 महिने फुलं यायची. आता आपण जंगल बरंचसं नष्ट करत आलोय. त्यामुळे आपल्याला अशा वेळी काय केलं, ऑफ सीझनला तुम्हाला फुलं कशी असतील त्यांना उपलब्ध होतील, नेक्टर म्हणजे तुम्हाला मध कसा परागकण कसे उपलब्ध होतील आणि त्याला नेक्टर कसा उपलब्ध होईल ह्याचं आपण काळजी घेण्याचं आहे. उदाहरणार्थ आंबाचंच उदाहरण घेऊया. एरंडी म्हणजे कॅस्टरचं जे झाड आहे असं एक महत्त्वाचं झाड आहे की ते चांगले कमी पाण्यामध्ये सुद्धा जगतं. त्याला खूप चांगल्या प्रकारे फुलं येतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त परागकण असतात आणि नेक्टर असतो. इतर आपल्याकडे कोकणाचंच उदाहरण घेतलं, कॉस्मॉस आहे, झेंडू आहे, इतर सगळी पिकं आहेत, यांचाही वापर आपण ऑफ सीझनमध्ये जर केला तर आपल्याला नक्कीच त्या मित्र कीटकांचं ऑफ सीझनमध्ये संवर्धन करता येईल. आमची माती आमची माणसं. सर आताच आपण संवर्धनाविषयी कीटकांच्या या संवर्धनासाठी उपाययोजना सांगितलेत. तर बरेचसे शेतकरी बहुपीक पद्धती वापरतात. तर या बहुपीक पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला या जैविक कीड नियंत्रणाचं काही असोसिएशन आहे का किंवा त्यांचा काही संबंध जोडता येईल का? बहुपीक पद्धतीचा कीड नियंत्रणामध्ये खूप चांगला उपयोग होतो. आपली पारंपरिक शेती होती जी आपले पूर्वज करायचे, त्याच्यामध्ये आपल्याला मोनोक्रॉपिंग म्हणजे एकच क्रॉप केलं जायचं नाही. नेहमी आता आपण विचारात घ्या, कोकणाचं उदाहरणार्थ एक विचारात घ्यायचं झालं तर रब्बीमध्ये आपण भाजीपाला करतो बघा, तर पाणी ज्यांना पाणी उपलब्ध असते तर वांगी असते, मिरची असतात, त्याच्यातच असतात, वाली असतात, त्याच्यात झेंडू असतो, मध्ये ओळींवर मका असतो, भाजीपाला कुठले माठ वगैरे बाकीचे, कोथिंबीर असते. जेव्हा तुमचं बहुपीक पद्धती असते आणि पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला झाला किंवा बाकीच्या आपल्या उर्वरित महाराष्ट्राचा विचार केला तर तिकडे सुद्धा अशीच पद्धत आहे. ऊसामध्ये तुम्हाला कोथिंबीर वगैरे लागवड केली असते. कोथिंबीर हे सगळ्यात महत्त्वाचं पीक आहे ज्याच्यामध्ये परजीवी कीटक आकर्षित होतात कोथिंबीरीकडे. नंतर कापसामध्ये झेंडू वगैरे लावतात बघा, कापसाच्या बाजूला साईडला वगैरे, ते ट्रॅप क्रॉप म्हणून तो उपयोगात होतोच. प्लस त्या झेंडूच्या फुलांच्यामुळे बरेचसे मित्र कीटक शेताकडे आकर्षित होतात, त्याच्यामुळे कीड नियंत्रण होतं. म्हणजे बहुपीक पद्धती आहे. त्याशिवाय मका आपण विचार केला तर मक्यामध्ये जेव्हा हे यायला लागतात, कणसं यायला लागतात, त्याचे जे टॅसेस असतात, केसासारखं हेअरसारखं वातावरण असतं, त्याच्यासाठी तुम्हाला लेडीबर्ड बीटल असू दे, क्रायसोपरला आहे, आणखी इतर सर्व मित्र कीटक आकर्षित होतात आणि आपलं निसर्गतः कीड नियंत्रण होतं. त्यामुळे बहुपीक पद्धतीचा वापर करून शेतकऱ्यांनी कीड नियंत्रण करणं सहज शक्य आहे आणि तो एक प्रकार आहेच. तो ऑलरेडी आपल्याला जो पहिला होता तो आपण वापरणं गरजेचं आहे मोनोक्रॉपिंगपेक्षा. अलीकडे इकॉलॉजिकल इंजिनिअरिंग याविषयी बराचसा उहापोह केला जातो. तर ही मुळात संकल्पना काय आहे आणि त्याचं आणि ह्या जैविक कीड नियंत्रणाचं काय असोसिएशन आहे? इकॉलॉजिकल इंजिनिअरिंग हा एक नवीन संकल्पना आहे. खरं म्हणाल ती नवीन असं म्हणता येणार नाही. आपण पूर्वी कसं म्हणायचो, कॉन्झर्वेशन ऑफ नॅचरल एनिमीज म्हणजेच इकॉलॉजिकल इंजिनिअरिंग. काय झालं तर कॉन्झर्वेशन ऑफ नॅचरल एनिमीज म्हटलं की असं कॅची वाटत नाही ना. त्यामुळे इकॉलॉजिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय, दोन अप्रोचेस आहेत, टॉप अप अप्रोच आणि बॉटम अप अप्रोच. म्हणजे तुम्हाला बॉटम अप म्हणजे काय, जमिनीमधले पोषण तत्व असली पाहिजे, चांगले बेनिफिशियल मायक्रोब्स डेव्हलप झाले पाहिजेत, पिकांवरचे मित्र कीटक आहेत त्यांचं संवर्धन व्हायला पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला काय काय करता येईल. उदाहरणार्थ आपण आता भाताचं एक उदाहरण घेतलं जर, तर एक प्रयोग केलेला आम्ही तुम्हाला एक सांगतो. भाताच्या बांधांवर जर आपण पावसाळ्यामध्ये आता कोकणामध्ये जर आपण तुम्हाला झेंडू असेल, पांढरा कारळा म्हणजे पिवळी फुलं येतात तो कारळा,
त्याशिवाय कॉस्मॉस, इवन तुम्हाला एकदांडी नावाचं एक आपलं वीड आहे ट्रेडस क्रोकिंबन्स, ते एक आहे. त्यानंतर तुम्हाला कुरडू आहे, इकडे कोकणामध्ये कुरडू म्हणतात त्याला, कॉक्सकोम इंग्रजीमध्ये म्हणतात त्याला. अशा प्रकारची जर पिकं लावली जर ह्याच्यामध्ये बांधावर, म्हणजे बांध स्वच्छ होतील. बरेचसे भातावरचे किडी आहेत त्या बांधावरच्या तणांवर उपजीवी करतात, त्यामुळे तो त्यांचा होश नष्ट होईल एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याची जी फुलं आहेत आणि परागकण आहे त्याच्यासाठी तुम्हाला मित्र कीटक त्या शेताकडे आकर्षित होऊन ते मित्र कीटक तुमच्या किडीवर उपजीविका करून निसर्गतः त्याचा कंट्रोल होईल. हा एक चांगला कन्सेप्ट आहे इकॉलॉजिकल. असं वेगळ्या पिकामध्ये आपल्याला हे करता येणं शक्य आहे. सर, बरेचसे शेतकरी एका पिकामध्ये दुसरं पीक लावतात आणि मुख्य पीक आणि दुसरं पीक. तर ह्या पिकांचा सापळा पीक ज्याला म्हटलं जातं काही वेळेला, तर ते सापळा पिकांचं ह्या कीड नियंत्रणामध्ये काय रोल आहे किंवा काय त्याचा उपयोग होऊ शकतो? सापळा पिकाचा खूप चांगला रोल आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण कापूस घेऊया. कापसामध्ये तुम्हाला कापसाच्या बॉर्डरला जर तुम्ही झेंडू लावलात तर झेंडूवर तुम्हाला हेलिकॉर्पा आर्मीजरा कापसाचा जो मुख्य कीड आहे ती झेंडूवर पहिली येते आणि झेंडूवर आल्यानंतर तुम्ही काय तिच्यावर फवारणी करून आपण ती नष्ट करू शकता. मी कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी एक आणखी सांगेन, आपल्याकडे फळमाशीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढायला लागला आहे. आपल्या सगळ्यांकडे काळी तुळस म्हणजे कृष्ण तुळस आपल्याकडे उपलब्ध आहे. ती जर तुम्ही आंब्याच्या किंवा तिथं बांधाच्या आजूबाजूला कुठेतरी लावली तर फळमाशीच्या सीझनमध्ये त्याच्यामध्ये इथिलिजनल असतं, त्यामुळे फळमाशीच्या सीझनमध्ये फळमाशी तिथे येऊन बसेल. सकाळच्या वेळी असते. बऱ्याचशा वेळेला लक्षात असं आलंय की फळमाशी तुम्हाला डंख मारण्यापुरतीच फक्त फळावर जाते, एरवी त्या कुठल्या तरी झुडपांवर वगैरे असते. अशा वेळी ते कृष्ण तुळशीवर बसली त्याच्यावर कीटकनाशकाची फवारणी करून आपण त्या फळमाशीचं नियंत्रण करू. अशा प्रकारे आपण सापळा पिकं वापरू शकतो. सर, आताच आपण जैविक कीड नियंत्रणाच्या विविध पद्धती किंवा त्यांचं संगोपन, कीटकांचं संगोपन कसं करायचं, संवर्धन कसं करावं याचं संपूर्ण विवेचन केलं. तर सर, मी आपल्याला एक जाता जाता विचारेन की आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? जाता जाता मी आपल्याला एवढाच संदेश देईन की शेतकरी बांधवांनो, निसर्गाने आपल्याला, निसर्गाचं संतुलन असतं, निसर्गाचं नॅचरल बॅलन्स असतो, तो निसर्गाचा बॅलन्स आपण टिकवणं सगळ्यात गरजेचं आहे. आता आपण शाश्वत शेती, सेंद्रिय शेती ह्या गोष्टी आपण म्हणतो, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर इंग्रजीमध्ये आपण म्हणतो. सस्टेनेबल ॲग्रिकल्चर म्हणजे काय? आपण कीटकनाशकांचा जेव्हा गरज असेल, ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड तेव्हाच वापर करायचा आहे. बऱ्याचशा वेळेला आवश्यक ती कीटकनाशकं तेवढीच वापरायची आहे. कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड पाहिजे असेल तर तेवढीच वापरा. आणि निसर्गातील जे घटक आहेत, तुमचे जमिनीचा समतोल राखा, योग्य प्रमाणात खतांच्या मात्रा द्या, झाडं तुमची किंवा पीक तुमचं सशक्त ठेवा, जेणेकरून त्याच्यावर तुम्हाला किडींचा उपद्रव होणार नाही. आणि जेव्हा कधी होईल तेव्हा तुमच्या ह्या सगळ्या ज्या एकात्मिक मशागती पद्धती आहेत त्यांचा वापर करा. आणि अगदीच एवढंही करून जर आपल्याला जर कीड नियंत्रणात आली नाही तर शेवटचा उपाय म्हणून आपल्याला कीटकनाशकांचा वापर करा, असं मी आपल्याला आवाहन करेन. आणि हेच एक शाश्वत शेतीचं तंत्र आहे. आणि आपल्याला हे जर शेतीमध्ये टिकायचं असेल, इकॉनॉमिकल यील्ड मिळवायचं असेल तर आपल्याला हे करणं गरजेचं आहे. सर, आताच आपण संपूर्ण जैविक कीड नियंत्रण आणि त्याचं येणाऱ्या काळामध्ये काय गरज आहे, निसर्ग संतुलनामध्ये काय त्याची गरज आहे, भविष्यामधली गरज. सर, आज आपण इथे आलात आणि आमच्या शेतकऱ्यांना खूप छान अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आपले आभार आणि धन्यवाद. नमस्कार.